नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रमुख वैज्ञानिक उपकरणे आणि त्यांचे कार्य बघणार आहोत. ओके, आता बघा ते प्रमुख वैज्ञानिक उपकरणे कोणती. बघा या ठिकाणी ॲमीटर. बघा ॲमीटरचा उपयोग काय होतो? परिपथातील विद्युतधारा मोजण्यासाठी. यानंतर व्होल्टमीटर. बघा व्होल्टमीटर दोन बिंदूंमधील विभवांतर मोजण्यासाठी. दोन बिंदूंमधील विद्युत विभवांतर मोजण्यासाठी. यानंतर बघा गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटर बघा परिपथात अत्यंत कमी दाबाची विद्युतधारा मोजण्यासाठी व तिची दिशा ठरवण्यासाठी. बघा अगदी महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी, आणि यावरती प्रत्येक एक्झाममध्ये 1 किंवा 2 प्रश्न या ठिकाणी येतात. बघा गॅल्व्हॅनोमीटरचा उपयोग काय? परिपथात अत्यंत कमी दाबाची विद्युतधारा मोजण्यासाठी व तिची दिशा ठरवण्यासाठी. यानंतर बघा डायनॅमो. बघा डायनॅमो काय काम करतं? यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करण्यासाठी. यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करण्यासाठी. यानंतर बघा विद्युत मोटर काय काम करतं? विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत करण्यासाठी. बघा एकमेकांच्या विरुद्ध आहेत. डायनॅमो यांत्रिकचे कुठे करते? विद्युतमध्ये. आणि विद्युत मोटर काय करतं? विद्युत ऊर्जेचे यांत्रिकमध्ये. ओके, हे दोघं एकमेकांचे काय आहेत? ऑपोजिट आहेत. यानंतर बघा ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचं कार्य काय आहे? अल्टरनेटिंग करंट, त्याला आपण काय म्हणतो? AC करंटच्या व्होल्टेज कमी किंवा जास्त करण्यासाठी. बघा आपल्या घरामध्ये कोणते करंट असतं? AC करंट. तर त्याचे व्होल्टेज कमी किंवा जास्त करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरचा उपयोग होतो. यानंतर कम्युटेटर. याचा उपयोग काय होतो? विद्युतधारेची दिशा बदलण्यासाठी. विद्युतधारेची दिशा बदलण्यासाठी. ओके, तर यानंतर बघा पुढचं काही उपकरणं महत्त्वाची आहेत अजून. बघा बॅरोमीटर. बॅरोमीटरचा उपयोग काय होतो? वातावरणाचा दाब मोजण्यासाठी. वातावरणाचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा उपयोग होतो. यानंतर बघा हायग्रोमीटर. हायग्रोमीटर या ठिकाणी बघा तुम्ही हायग्रोमीटर हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी. यानंतर ॲनिमोमीटर. ॲनिमोमीटरचा उपयोग बघा काय आहे? वाऱ्याचा वेग आणि दिशा मोजण्यासाठी. ॲनिमोमीटरचा उपयोग काय आहे? वाऱ्याचा वेग आणि दिशा मोजण्यासाठी. यानंतर बघा रेन गेज. रेन गेज हे उपकरण आहे. त्याचा उपयोग होतो पाऊस मोजण्यासाठी किंवा पर्जन्यमान मोजण्यासाठी. यानंतर बघा अल्टिमीटर. याचे उपयोग बघा काय आहे? समुद्राच्या सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी, आणि हे मुख्यतः कुठे वापरतात? विमानात वापरतात. ओके, यानंतर बघा नेफोस्कोप. नेफोस्कोप हे उपकरण बघा हवेतील ढगांची गती आणि दिशा मोजण्यासाठी. बघा महत्त्वाचं आहे, नेफोस्कोप हवेतील ढगांची गती आणि दिशा मोजण्यासाठी. यानंतर बघा या ठिकाणी पायर हेलिओमीटर. पायर हेलिओमीटर. याचे उपयोग काय होतो? थेट सूर्यापासून येत असलेले सौर विकिरण मोजण्यासाठी. बघा महत्त्वाचं आहे, पायर हेलिओमीटर थेट सूर्यापासून, बघा अगदी महत्त्वाचे आहे, थेट सूर्यापासून येत असलेले सौर विकिरण. ओके, म्हणजे सोलर रेडिएशन मोजण्यासाठी होतो. यानंतर हे बघा ऑडिओमीटर. याचे उपयोग काय आहे? ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी. ऑडिओमीटर याचे उपयोग काय? ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी, म्हणजे इंटेन्सिटी ऑफ साऊंड. मायक्रोफोनचा उपयोग बघा. मायक्रोफोनचा उपयोग काय होतो? ध्वनी तरंगाचे रूपांतर विद्युत संकेतांमध्ये करण्यासाठी. बघा मायक्रोफोनचा उपयोग काय होतो? ध्वनी तरंगाचे रूपांतर विद्युत संकेतांमध्ये करण्यासाठी. यानंतर लाऊडस्पीकर. याचे उपयोग बघा काय होतो?
विद्युत संकेतांचे रूपांतर ध्वनी तरंगामध्ये करण्यासाठी. विद्युत संकेतांचे रूपांतर ध्वनी तरंगामध्ये करण्यासाठी लाऊडस्पीकरचा उपयोग होतो. आता यानंतर बघा पेरिस्कोप. पेरिस्कोप काय आहे? पाणबुडीतून समुद्राच्या वरच्या भागातील वस्तू पाहण्यासाठी. म्हणजे बघा याच्यामध्ये अंतर्गोल आरसे आणि प्रिझमचा वापर केलेला असतो. पेरिस्कोपचा उपयोग बघा पाणबुडीतून समुद्राच्या वरच्या भागातील वस्तू पाहण्यासाठी. बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या यूट्यूबवरती दिसतील. आता बघा या ठिकाणी इपिडायस्कोप. इपिडायस्कोप याचा उपयोग बघा काय होतो? अपारदर्शक चित्रांचे पडद्यावर मोठे प्रक्षेपण करण्यासाठी. बघा अगदी महत्त्वाचे आहेत आणि नवीन नवीन आहेत उपकरणं या ठिकाणी. इपिडायस्कोप अपारदर्शक चित्रांचे पडद्यावर मोठे प्रक्षेपण करण्यासाठी उपयोग होतो. यानंतर बघा स्पेक्ट्रोमीटर. याचे उपयोग बघा काय होतो? प्रकाशाच्या विविध रंगांची तरंगलांबी मोजण्यासाठी. बघा एकदम महत्त्वाचे आहे, प्रकाशाच्या विविध रंगांची तरंगलांबी मोजण्यासाठी होतो. यानंतर बघा या ठिकाणी अजून खाली महत्त्वाचे आहेत जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. ओके, हायड्रोमीटर. द्रवांचे विशिष्ट गुरुत्व किंवा घनता मोजण्यासाठी. आता बघा हायड्रोमीटरचा उपयोग लक्षात ठेवा, द्रवाचे विशिष्ट गुरुत्व मोजण्यासाठी किंवा घनता मोजण्यासाठी. यानंतर बघा लॅक्टोमीटरचा उपयोग काय होतो? दुधाची शुद्धता मोजण्यासाठी. दुधाची शुद्धता मोजण्यासाठी लॅक्टोमीटरचा उपयोग होतो. यानंतर फॅदोमीटर. समुद्राची खोली मोजण्यासाठी होतो. महत्त्वाचे आहे फॅदोमीटर, समुद्राची खोली मोजण्यासाठी. यानंतर सोनारचा उपयोग बघा सोनार. समुद्रातील वस्तूंचे अंतर आणि स्थान शोधण्यासाठी. बघा समुद्रातील वस्तूंचे अंतर आणि स्थान शोधण्यासाठी होतो आणि याच्यामध्ये ध्वनी लहरींचा उपयोग केला जातो. ओके, केला जातो याच्यामध्ये. यानंतर बघा हायड्रोफोन. हायड्रोफोनचा उपयोग काय होतो? पाण्याखालील ध्वनी तरंग मोजण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी याचा उपयोग होतो. हायड्रोफोन पाण्याखालील ध्वनी तरंग मोजण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी. यानंतर बघा सॅलरीनोमीटर. समुद्राच्या पाण्याची किंवा द्रवणाची क्षारता मोजण्यासाठी. म्हणजे बघा पाणी किती खारट आहे हे जर बघायचे असेल तर सॅलरीनोमीटर हे उपकरण या ठिकाणी वापरतात. मित्रांनो, हा व्हिडिओ आता 2026मध्ये येणाऱ्या सर्व भरतीसाठी महत्त्वाचे आहे. TET भरती, आदिवासी विभाग, तसेच तलाठी भरती. बघा सर्व याच्यासाठी हा महत्त्वाचा असणारा व्हिडिओ आहे. सर्वांनी एकदा लाईक करून द्या. विस्कोमीटर. विस्कोमीटरचा उपयोग काय होतो? द्रवाचा चिकटपणा मोजण्यासाठी. द्रवाचा चिकटपणा मोजण्यासाठी. ओके, यानंतर बघा स्टेथोस्कोप. याचे उपयोग काय होतो? डॉक्टर लोक करतात. हृदयाचे ठोके आणि फुफ्फुसांचे आवाज ऐकण्यासाठी. ओके, हृदयाचे ठोके आणि फुफ्फुसांचे आवाज ऐकण्यासाठी होतो. यानंतर बघा अजून काही महत्त्वाचे आहेत या ठिकाणी. स्फिग्नोमॅनोमीटर. रक्तदाब मोजण्यासाठी, ब्लड प्रेशर मोजण्यासाठी याचा उपयोग होतो. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ याचा काय उपयोग काय होतो? हृदयाच्या स्नायूंच्या हालचालींचा आलेख काढण्यासाठी. हृदयाच्या स्नायूंच्या हालचालींचा आलेख काढण्यासाठी. यानंतर बघा EEG. त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफ. इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफ याचे उपयोग काय होतो? मेंदूच्या कार्यक्षमतेचा व आजारांचा अभ्यास करण्यासाठी. मेंदूच्या कार्यक्षमतेचा व आजारांचा अभ्यास करण्यासाठी. यानंतर बघा ग्लुकोमीटर. बघा आता ग्लुकोमीटर याच्यावरती बॉम्बे हायकोर्टमध्ये प्रश्न आलेला होता. तर बघा रक्तात असणारे साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी. ओके, रक्तात असणारे साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी. तुम्ही जर प्रश्नपत्रिका व्यवस्थित पाहिली क्लर्कची, ओके, बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पदासाठी तुम्ही जर प्रश्नपत्रिका व्यवस्थित पाहिली त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल.
यानंतर बघा ऑक्सिमीटर. याचे उपयोग बघा काय होतो, रक्तातील ऑक्सिजनची पातळी आणि हृदयाचे ठोके मोजण्यासाठी. बघा कोरोना काळात ऑक्सिमीटरचा उपयोग केला जायचा. आपल्या हातांच्या बोटाला ऑक्सिमीटर लावलं जायचं आणि त्यावरून आपल्याला समजायचं ऑक्सिजनची पातळी किती आहे किंवा हृदयाचे ठोके किती आहेत. ओके, कोरोना काळात याचा उपयोग झालेला होता. हे पण महत्त्वाचे या ठिकाणी आहे. यानंतर बघा पेसमेकर. पेसमेकर बघा काय काम करतं. पेसमेकर हृदयाचे ठोके नियमित आणि नियंत्रित ठेवण्यासाठी छातीत बसवले जाणारे उपकरण. बघा पेसमेकर हे हृदयाचे ठोके नियमित आणि नियंत्रित ठेवण्यासाठी छातीत बसवले जाते. आता बघा यानंतर महत्त्वाचे अजून बघा महत्त्वाचे उपकरण बघा या ठिकाणी डायलिसिस मशीन. मूत्रपिंड म्हणजे किडनी निकामी झाल्यास कृत्रिमरित्या रक्त शुद्ध करण्यासाठी याचा उपयोग होतो. बघा डायलिसिस मशीन, मूत्रपिंड म्हणजे किडनी जर निकामी झाल्यास कृत्रिमरित्या रक्त शुद्ध करण्यासाठी, म्हणजे याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की किडनी हे आपलं रक्त शुद्ध करण्याचे काम या ठिकाणी करतं. आता बघा स्पायरोमीटर. स्पायरोमीटरचा उपयोग काय, फुफ्फुसांची कार्यक्षमता आणि श्वासोच्छवासाची क्षमता मोजण्यासाठी. हे पण या ठिकाणी महत्त्वाचे आहे. मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वच प्रश्न IMP घेतलेले आहेत. याच्या बाहेर परीक्षेत प्रश्न जाणार नाही. यानंतर बघा सिस्मोग्राफ. याचा उपयोग काय होतो, भूकंपाची तीव्रता आणि धक्का मोजण्यासाठी. ओके, भूकंपाची तीव्रता आणि धक्का मोजण्यासाठी याचा उपयोग होतो. परत रडार. रडारचा उपयोग काय होतो, रेडिओ तरंगाच्या साहाय्याने विमानाची दिशा आणि अंतर शोधण्यासाठी. रेडिओ तरंगाच्या साहाय्याने विमानाची दिशा आणि अंतर शोधण्यासाठी. स्पीडोमीटर. याचा उपयोग काय होतो, वाहनांचा चालू वेग मोजण्यासाठी. वाहन किती गतीने जाते हे मोजण्यासाठी स्पीडोमीटरचा उपयोग होतो. यानंतर ओडोमीटर. ओडोमीटरचा उपयोग काय होतो, वाहनाने कापलेले एकूण अंतर मोजण्यासाठी. वाहनाने कापलेले एकूण अंतर मोजण्यासाठी याचा उपयोग होतो ओडोमीटरचा. यानंतर बघा अजून पॉलिग्राफ आहे किंवा पॉलिग्राम म्हणा तुम्ही. खोटे बोलणे ओळखण्यासाठी. खोटे बोलणे ओळखण्यासाठी लाय डिटेक्टर. लाय म्हणजे काय, खोटे बोलणे. ओके. केस्कोग्राफ वनस्पतींची वाढ मोजण्यासाठी आणि याचे शोध लावलेले सर जगदीशचंद्र बोस यांनी लावलेला आहे. कॅलरीमीटर उष्णतेचे प्रमाण मोजण्यासाठी. कॅलरीमीटर याचा उपयोग काय, उष्णतेचे प्रमाण मोजण्यासाठी. यानंतर बघा गायरोस्कोप. गायरोस्कोप हे महत्त्वाचे आहे. याचे उपयोग काय, फिरत्या वस्तूची कोनीय गती आणि स्थिरता मोजण्यासाठी. फिरत्या वस्तूची कोनीय गती आणि स्थिरता मोजण्यासाठी म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी मोजण्यासाठी याचा उपयोग होतो. यानंतर बघा GM काउंटर म्हणजे काय, गिगर म्युलर काउंटर. याचे उपयोग बघा काय होतो, किरणोत्सारिता मोजण्यासाठी किंवा तपासण्यासाठी. किरणोत्सारिता मोजण्यासाठी किंवा तपासण्यासाठी. यानंतर बघा पुढचे अगदी महत्त्वाचे अजून टॅकोमीटर. टॅकोमीटर विचारलं त्यांनी, इंजिनची गती मोजण्यासाठी. इंजिनची गती मोजण्यासाठी. लक्स मीटर हे पण महत्त्वाचे आहे, प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी लक्स मीटर. ओके. यानंतर येतं मॅक मीटर. मॅक मीटरचा उपयोग काय होतो, ध्वनीच्या वेगाच्या तुलनेत विमानाचा वेग मोजण्यासाठी. ध्वनीच्या वेगाच्या तुलनेत विमानाचा वेग मोजण्यासाठी. यानंतर बघा क्रायोमीटर. क्रायोमीटरचा उपयोग होतो अत्यंत कमी तापमान मोजण्यासाठी. अत्यंत कमी तापमान मोजण्यासाठी. आणि बघा सर्वात अगदी महत्त्वाचे म्हणजे पायरोमीटर. भरपूर परीक्षांमध्ये याच्याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत. अत्यंत उच्च तापमान मोजण्यासाठी, म्हणजे समजा सूर्याचं काय तापमान आहे तर ते सुद्धा हे मोजून दाखवतं. आता या ठिकाणी बघा
आपण अगदी महत्त्वाचे या ठिकाणी घेतलेले आहेत. तुम्ही जर हा व्हिडिओ 2 वेळा 3 वेळा पाहिला तर तुमच्या या ठिकाणी सर्व पाठांतर होतील, किंवा तुम्ही याच्या नोट्स तरी काढली तरी तुमचा 1 मार्क या ठिकाणी पक्का होईल. आता बघा काही गोंधळ टाकणार आहे. बघा हायड्रोमीटर, एक हायड्रोमीटर आहे आणि एक हायग्रोमीटर आहे. दोघांमधला फरक बघा. हायड्रोमीटर काय काम करतं? द्रवाची घनता मोजण्यासाठी. आणि हायग्रोमीटर काय काम करतं? हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी. बघा दोघांचा उपयोग वेगवेगळा आहे. हायड्रोमीटर म्हणजे काय? द्रवाची घनता. हायग्रो म्हणजे काय? हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी. यानंतर बघा क्रायोजेनिक्स, हे पण एक लक्षात ठेवून घ्या. अतिशय कमी तापमानाचा अभ्यास करण्यासाठी किंवा करणारे शास्त्र. आणि केस्कोग्राफ, बघा केस्कोग्राफबद्दल भारतीय शास्त्रज्ञ सर जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींच्या वाढीचे मापन करण्यासाठी हे उपकरण बनवले होते. बघा वनस्पतींची वाढ होते याचा अभ्यास कोणी केलेला आहे किंवा हे सिद्ध कोणी करून दाखवलं आहे? सर जगदीशचंद्र बोस यांनी. चला मित्रांनो, बघा हा आपला 16 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तुम्ही 2 वेळा 3 वेळा पाहिला म्हणजे तुमचा 1 मार्क या ठिकाणी हमखास पक्का आहे. त्याच्यामुळे सर्वांनी पाठांतरित ठेवा. आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती किंवा कोणत्या टॉपिकवरती 1 लायनर नोट्स किंवा GK पाहिजे ते तुम्ही सांगा. आपण नक्की तो व्हिडिओ घेऊन येऊ. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.